ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना भाग 6वा. सद्गुरु स्तवन ओबी 5वी. ज्ञानदेव सद्गुरूंचे मातेच्या स्वरूपात वर्णन करत आहेत. सद्गुरु माता शिष्याला त्याच्या भक्तीच्याच योगानं एकात्म अनुभव कसा देते ते ज्ञानदेव योगाच्या परिभाषेत सांगत आहेत. आधार शक्तीची या अंकी वाढविसे कौतुकी, हृदयाकाश पल्लके परिये देसी निजे. आधार चक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवतेस व त्यांना झोप येण्याकरता हृदयाकाश रूपी पाळण्यात घालून झोके देतेस. ज्ञानदेव श्री गुरुमाऊली आपल्या शिष्यरूपी बालकाचे कोणते लाड कसे पुरवते त्याचे वर्णन या ओबीत करत आहेत. मातेच्या मांडीवर मूल लहानाचं मोठं होत असतं, तसेच गुरुमातेच्या आधार शक्तीच्या मांडीवर भक्त बालक वाढत असतो. बालक जसं फक्त आपल्या आईवर अवलंबून असते, ती जिथं ठेवेल तिथं राहते, तसा भक्त सद्गुरूंशी एकनिष्ठ असतो. तो केवळ भक्ती जाणत असतो. ती भक्ती कोणत्या कामांना पूर्ण व्हाव्यात म्हणून केलेली नसते. अर्थातच अशा शिष्याचे सद्गुरूंनाच सर्व करावं लागतं. मग ते अनन्यगतिक शिष्याला लहान बालकासारखे मांडीवर वाढवतात. ही मांडी आहे ती आधार शक्तीची. श्री गुरु स्वतःमध्ये मातृभावाचा उदय करतात व आपल्या अनन्यगतिक शिष्याचे पोषण करतात. मग मातेलाच जसा बालकाचा लळा लागतो ती त्याला उचलून घेते व आपणच आनंदित होते आणि मातेने उचलून घेतल्यामुळे बालकही आनंदित होतो. तसे श्री गुरु जणू आपल्या शिष्याला उचलून घेतात. आपल्या या भक्त बालकाला सांभाळण्यासाठी ते आधार शक्तीच्या स्वरूपात प्रकट होतात, त्याला आपल्या अंकावर खेळवतात. योगशास्त्रात आधार शक्तीला मूलाधार चक्र असं म्हणतात. हे मूलाधार चक्र प्रत्येक मानव देहात निसर्गतःच स्थित आहे. अज्ञानावस्थेत या चक्रात कुंडलिनी शक्ती निद्रितावस्थेत असते. योगी लोक साधनेने ही शक्ती जागृत करतात. भक्ताच्या बाबतीत मात्र ही शक्ती गुरुकृपेमुळे जागृत होते. अनन्य प्रेमामुळे गुरुकृपेने शिष्य त्या शक्तीच्या अंकावर आरूढ होतो. योगाची ही दुस्साध्य अनुभूती गुरुकृपेमुळे शिष्याच्या अनुभवास येते. अर्थातच त्यामुळे साधक सुखावतो व त्याचा गुरुप्रेमाचा छंद मग वाढीसच लागतो. त्यामुळे तो हे चढते वाढते सुख नित्य अनुभवत असतो. योग्याला कदाचित हे सुख फक्त ध्यानावस्थेतच प्राप्त होत असते, पण गुरुभक्ताला मात्र त्याची नित्य प्राप्ती होत असते. सुखच सुखाच्या ठायी वाढत जातं. योगश्चित्तवृत्ती निरोध अशी योगाची व्याख्या पतंजलींनी दिलेली आहे. योग साधनेने हा जो चित्तवृत्तीचा निरोध साधावायचा आहे तो गुरुभक्ताला गुरुप्रेमामुळं गुरुभक्तीमुळं सहजच प्राप्त होत असतो. गुरुप्रेमाचा त्याला अखंड छंद लागलेला असतो. विषय प्रवृत्तीचा त्याच्या चित्ताला स्पर्श होत नाही. त्याच्या खाणे पिणे झोपणे विहार करणे वगैरे सर्व क्रिया गुरुप्रेमाने पूरित होऊन केल्या जातात. सर्व जगच हे प्रभुप्रेमाचा आविष्कार या स्वरूपात तो पाहत असतो. एकत्वात त्याची चित्तवृत्ती पूर्णपणे रमून गेलेली असते. असा त्याचा गुरुप्रेमानेच पूर्ण चित्तवृत्तींचा निरोध झालेला असतो. त्यामुळं त्याचं पतन होत नाही, कारण आधार शक्तीचा प्रेमळ आश्रय त्याला मिळालेला असतो. मातेच्या अंकावर पहुडलेला बालक जसा निश्चिंत व सुखरूप असतो, तसा हा आधार शक्तीच्या अंकावर पहुडलेला साधक सुखरूप असतो व तन्मयावस्था भोगत असतो. हा आधार शक्तीचा अंक म्हणजेच कुंडलिनी शक्ती. तिच्या अंकावर सद्गुरू आपल्या या बालकाला वाढवत असतात, त्याचे सांगोपन करतात. बालकाची वाढ निसर्गतःच होत असते, पण आई त्याचा सांभाळ करत असली, त्याला खाऊ पिऊ घालत असली की ती वाढ चांगल्या रीतीने होते. इथे या साधक बालकाला वाढवण्याचं काम सद्गुरू करत असतात. येथे ज्ञानदेवानी वाढविसी हे प्रयोजक क्रियापद वापरलेले आहे. अर्थातच प्रयोजक क्रियापदाचा करताही प्रयोज्य असतो. त्यामुळे साधकाकडे मी योगाभ्यास करतो, मी योगसुखाचे सोहळे अनुभवतो अशा प्रकारचा अहंकार राहत नाही. सद्गुरू माझ्याकडून सर्व गोष्टी करवून घेतात असाच त्याचा भाव असल्यामुळं त्याला अहंकाराचा स्पर्श होत नाही आणि चढतं वाढतं सुखच त्याच्या अनुभवाला येत राहतं.
ही केवळ गुरुकृपेमुळे लाभलेल्या आधार शक्तीच्या अंकाची किमया असते. सद्गुरू हे कार्य मातेप्रमाणे कौतुकाने प्रेमाने करत असतात. म्हणून ज्ञानदेवाने वाढविसी कौतुके असा शब्दप्रयोग केलेला आहे. पुढे ज्ञानदेव म्हणतात की हृदयाकाश पल्लकी परिय देसी निजे. परिया म्हणजे झोका. हृदयरूप आकाश पाळण्यात घालून गुरुमौली आपल्या भक्त बालकाला झोके देते. हृदय म्हणजे जीवन, प्राणीमात्रांचं सारं सर्वस्व. ते जोपर्यंत धडधडत आहे तोपर्यंत जीवन असतं. सहृदय, हृदय शून्य वगैरे शब्दप्रयोगावरून हृदय म्हणजे भावना हाही अर्थ व्यक्त होतो. सद्गुरू शिष्याची माता झालेली आहेत. माता आपल्या उदरात बालकाला वाढवत असते. प्रसूती वेदना अनुभवते तेव्हाच माता पुत्र संबंध प्रस्थापित होतो. ती त्याचे आत्यंतिक प्रेमाने प्राणपणाने सांगोपन करत असते. असा हा सहृदय संबंध गुरु शिष्यांचाही असतो. गुरुदेवांचे हृदय किती कोमल व व्यापक असते ते सांगण्याकरता त्याने आकाश हे उपमान घेतलेलं आहे. योगशास्त्रात पाठीच्या कान्यात सुषुम्नेच्या मार्गावर 6 चक्रे मानलेली आहेत. मूलाधार चक्र गुदस्थानी, स्वाधिष्ठान चक्र लिंगस्थानी, मणिपूर चक्र नाभिस्थानी, अनाहत चक्र हृदयस्थानी, विशुद्ध चक्र कंठस्थानी आणि आज्ञाचक्र 2 भुवयांच्या मध्ये असा हा क्रम आहे. मूलाधारी मुख खाली करून निद्रिस्त असलेली कुंडलिनी जागृत झाली की सुषुम्ना मार्गाने आज्ञा चक्रापर्यंत जात असता या चक्रांचं भेदन करून जात असते. अर्थातच गुरुमाऊली आपल्या या अनन्य भक्ताला आज्ञा चक्रापर्यंत आणून पोहोचवते. स्वाधिष्ठान चक्री ती हृदय ओतून आपल्या शिष्य बालकाला जोजवते, झोके देते. बाबा महाराज आर्वीकर यांनी आपल्या दिव्यामृतधारा या ग्रंथात हृदयाकाश पल्लकी या शब्दाचा अर्थ अनाहत चक्र असा का घेता येणार नाही ते पुढील प्रमाणे स्पष्ट केलेले आहे. ज्ञानदेवानी या ओवीत फक्त आधारशक्ती शब्दाने मूलाधार चक्राकडे संकेत केलेला आहे. पुढे त्यांनी 7व्या ओवीत अनुहाताचा हल्लरू गासी अशा शब्दात अनाहत चक्राकडे संकेत केलेला आहे. त्यामुळं हृदयाकाश पल्लकी शब्दाने हृदयस्थानी असलेले अनाहत चक्र न घेता स्वाधिष्ठान चक्र असा अर्थ घ्यायला हवा. गुरुदेव स्वाधिष्ठान चक्रामध्ये आपले हृदय ओतून अगदी जिभे भावे त्याला झोके देत असतात. दुसरं कारण ते असं सांगतात की स्वाधिष्ठान चक्र हे कर्मचक्र आहे. बाह्य विश्वात शिष्याची कर्मगती केवळ गुरुप्रेमाच्या मार्गावरून चालत असते. त्यावेळी हा शिष्य जड विश्वासाठी झोपलेला असतो. त्यावेळी त्याला गुरुप्रेमाची कंपने जणू काही पाळण्यात घालून झोके देत असतात. त्याची ती गुरुनिष्ठा तशीच राहावी म्हणून जणू गुरुमाऊली प्रयत्न करत असते. ज्ञानदेव सद्गुरु वर्णन योगशास्त्राच्या परिभाषेत करत आहेत. त्यांनी आधारशक्ती शब्दातून मूलाधार चक्राकडे संकेत केलेला आहे. स्वाधिष्ठान चक्राचा कोणत्याही शब्दाने संकेत केला नसला तरी मूलाधार चक्रानंतर स्वाधिष्ठान चक्राचा क्रम येतो. श्री गुरुदेव आपल्या बालकाला वाढवत झोके देत मूलाधारानंतर अर्थातच स्वाधिष्ठान चक्रापर्यंत नेतात असं वर्णन केल्यावर ते आता पुढील मणिपूर चक्राचं वर्णन करतात. तो भाग आपण उद्या पाहू.